Hey, good morning my dear friends and students. I am Sadna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आणि तुमचं 6th स्टँडर्डचा 5वा नंबरचा लेसन जीसीडी आणि एलसीएम हा सुरू केला होता आणि त्याच्या बेसिक कन्सेप्ट म्हणजे प्राइम फॅक्टर मेथड बाय व्हर्टिकल मेथड अँड हॉरिझॉन्टल मेथड मी अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस सेट 5.1 सोडवायला घेतला ना त्यांनी सगळ्यात पहिले तो व्हिडिओ जाऊन बघा. ती कन्सेप्ट क्लिअर करा आणि मग प्रॅक्टिस सेट 5.1 कडे येणार आहोत. आता प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये दोनच क्वेश्चन आहे पण खूप सिंपल आहे. राईट ईच नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राइम फॅक्टर. तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहे आणि त्याचे आपल्याला प्राइम फॅक्टर काढायचे आहेत. खूप सिंपल आहे. चला फटाफट सॉल्व्ह करूया आपला पहिला प्रश्न. स्टुडंट दिस इज युअर फर्स्ट क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 5.1 मधला पहिला क्वेश्चन आहे 69 चे. तुम्हाला प्राइम फॅक्टर मेथडने काढायचं. आपण व्हर्टिकल मेथडने काढूया. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्ही समजावून सांगते. आता पहिली व्हर्टिकल मेथडने आपण अशा पद्धतीने रचना करत असतो. 69 इथे लिहायचं असतो. आता टीचरांनी काय सांगितलं की अरे शेवटी 0 to 4 6 8 आहे का. अरे इसके नीचे तो कुछ नाही आहे. 0 to 4 6 8 पण नाही, 0 5 पण नाही, 0 पण नाही. मग आता काय करणार. आता टीचरांनी सांगितलं त्यावेळेस आपलं डोकं चालवायचं आहे. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. टीचरांनी काय सांगितलं आयडिया की त्यावेळेस त्या संख्यांची बेरीज करून बघायची. 9 आणि 6 किती होतात 15. 15 येतो का 3 च्या टेबलमध्ये. येस येतो 15. सो आपण याला 3 ने भाग देऊ शकतो. 3 ने भाग देऊ शकतो. 3 च्या टेबलमध्ये 6 किती नंबरला येतो. 3 2 जा 6. 3 च्या टेबलमध्ये 9 किती नंबरला येतो. 3 3 जा 9. आणि 23 कोणता नंबर है. 23 हम तो भाई राजा है, हम किसी के टेबल में नहीं आते. 23 प्राइम नंबर है. तो कोणाच्याच पाड्यात येत नाही. मग तो कोणाच्या पाड्यात येतो. तो 1 च्या पाड्यात येतो आणि 23 च्या पाड्यात येतो. म्हणून 23 1 जा 23. सो व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 69. तर 69 चे फॅक्टर्स मिळाले 3 into 23. आता हेच तुम्हाला जर हॉरिझॉन्टल मेथडने, दिस इज युअर व्हर्टिकल, हेच तुम्हाला जर हॉरिझॉन्टल मेथडने सांगितलं तर हॉरिझॉन्टल मेथडने कसं करणार. 69 करणार. 69 ला काय करणार तुम्ही 3 into 23. हेच फॅक्टर्स आहेत. डायरेक्टली असंच लिहिणार आहात तुम्ही हॉरिझॉन्टल मेथडने. ओके झाला. फर्स्ट क्वेश्चन आपला क्लिअर झाला. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन 27. 27 दिलेला आहे. आपण जाऊया व्हर्टिकल मेथडने. 27. अरे इसके नीचे 0, इसके पीछे 0 to 4 6 8 है क्या. नाही. तर टीचरने क्या बताया फिर. काय करायचं त्यांची बेरीज करून बघायची. 7 आणि 2 9. हो 9 येते ना बेरीज. 9 येतो ना 3 च्या टेबलमध्ये. आपण याला काय करू शकतो 3 ने भाग देऊ शकतो. सो 3 च्या टेबलमध्ये 27 किती नंबरला येतो. तो 3 च्या टेबलमध्ये 27 येतो. 3 9 जा 27. ठीक आहे. परत 9 आला. 9 पण 3 च्या टेबलमध्ये येतो. काय 3 1 जा 3, 3 3 जा 9. आणि 3 किसके टेबल में आता है. 3 तो 3 के टेबल में आता है. सो व्हाट आर द फैक्टर्स ऑफ 27. 27 के फैक्टर हो गए 3 3 जा 9, 9 3 जा 27. 3 into 3 into 3. कधी कधी काही लोक असे पण लिहितात 3 1 2 3. किती वेळा आलेला आहे 3 3. म्हणून 3 च्या डोक्यावर 3 सुद्धा लिहितात. घातांकाच्या स्वरूपामध्ये. ते तुम्हाला नाही अजून पण तुम्हाला सांगते एक्स्ट्रा नॉलेज म्हणून. मग आता हेच हॉरिझॉन्टल मेथडने तुम्हाला सोडवायचं असेल. हॉरिझॉन्टल मेथड आडवी पद्धत कशी करणार. 27. मग 27 चे काय 9 3 जा 9 3 27. परत ह्या 9 चे फॅक्टर पाडा. 3 3 जा 9. अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल मेथडने तुम्ही लिहू शकता. किती सोपं आहे. ओके लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन 78 आहे. आता 78 म्हणजे शेवटी 0 to 4 6 8 आला ना. 0 to 4 6 मधला 8 आला. 8 आला म्हणजे मी 2 ने भाग देणार. मग 2 च्या टेबलमध्ये 7 पेक्षा छोटी संख्या कोणती रे. 2 3 जा 6. 7 मधून 6 गेला 1 आणि 2 9 जा 18. तो आता तर इथे काहीच नाहीये 0 to 4 6 8. आता मी बेरीज करून बघणार. आता मी काय करणार बेरीज. आता काहींना कळलं नसेल हे तर मी इथे समजावून सांगते. 78 ला 2 ने 2 1 जा 2. इथे आपण काय केलं 2 3 जा 6 केलं. आणि 2 9 जा 18. अशा पद्धतीने भाग दिलेला आहे मी. आलं लक्षात. असा भाग दिला आहे मी. ज्याला आलं नाही की त्याने असं करून बघितलं तरी चालणार आहे. आता मग मी यांची बेरीज करून बघितली. 9 + 3 किती येते 12. अरे 12 येते बेरीज. 12 येते म्हणजे आपण हा 3 च्या टेबलमध्ये येऊ शकतो. येस येस. मग 3 ने आपण भाग देऊ शकतो. मग 3 च्या टेबलमध्ये 3 1 जा 3, 3 3 जा 9. आणि 13 तर माहितीच तुम्हाला. 13 इज अ प्राइम नंबर. हम तो भाई राजा है, हम किसी के टेबल में नहीं आते. हम सिर्फ खुद के टेबल में आते और 13 के टेबल में आते. सो 13 1 जा
13. So what are the factors of 78? 78 के फैक्टर हमारे आ गए 2 into 3 into 13, 2 into 3 into 13. आता हेच तुम्हाला जर हॉरिझॉन्टल मेथडने सांगितलं तर कसं करणार 78. मग 78चे फॅक्टर 78 नो 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 हां 39 इंटू 2 करणार. मग 39चे परत फॅक्टर 13 3 जा 39 आले की नाही. इथूनच कॉपी पेस्ट करायचं आहे हॉरिझॉन्टल मेथडने. बघा 78ची फोड काय केली 39 इंटू 2 केली. 39ची फोड काय केली 13 इंटू 3 13 3 जा 39. ओके डन. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे 126. खूप सोपा प्रश्न आहे, काय टेन्शन घेऊ नका. 126 शेवटी काय आहे तुमच्या 6 आहे म्हणजे कशाने भाग देणार 2 ने भाग देणार. 2 के टेबलमध्ये 12 किती नंबरला येतो 2 6 जा 12. 2च्या टेबलमध्ये 6 किती नंबरला 2 3 जा 6. संपलं. आता तर काहीच नाही. आता बेरीज करून बघा 6 + 3 9. 9 येतो की 3च्या टेबलमध्ये म्हणजे कशाने भाग देऊ शकतो आपण याला 3 ने भाग देऊ शकतो. 3च्या टेबलमध्ये 6 किती नंबरला येतो सांगा 3 2 जा 6. 3च्या टेबलमध्ये 3 किती नंबरला 3 1 जा 6. आता पुढे काय पुढे काय सोपं आहे ना. बेरीज करून बघा 2 + 1 3. 3 येतो का 3च्या टेबलमध्ये येस येतो ना. मग 3च्या टेबलमध्ये 21 किती नंबर येतो 3 7 21 7. आणि 7 तो भाई प्राइम नंबर है. हम तो भाई राजा है, हम किसी के टेबल में नहीं आते. सो 7 किसके टेबल में आता है 7 के ही टेबल में आता है. 7 1 जा 7. सो व्हाट आर द फैक्टर्स ऑफ 126? 2 into 3 into 3 into 7. 2 into 3 into 3 into 7. सो हॉरिझॉन्टल मेथडने जर तुम्हाला सोडवायला लावलं तर कसं लिहिणार तुम्ही 126. त्याचा शेवटी 6 आहे म्हणजे 2 ने आपण त्याला फोड केली किती 63 आलं 63. परत ह्या 63ची फोड केली किती 21 into 3 केलं. 63ला 21 into 3 या रूपामध्ये लिहिलं. मग 2 into 3 केलं. परत ह्या 21ची फोड काय केलं 7 3 जा 7 3 21 आलं की नाही. तेच फॅक्टर 2 into 3 into 3 into 7. ओके. सो अशा पद्धतीने तुमचा इथे दिसतोय तुम्हाला हा जो प्रॅक्टिस सेट 5.1 आहे त्यातला हा फर्स्ट क्वेश्चन. राईट इच नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर हा पहिला प्रश्न झालेला आहे. आता आपण बघणार आहोत दुसरा. राईट ऑल डिवायझर्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. डिवायझर्स लिहायचे आहे. एक तुम्हाला इथं लिहून दाखवते, बाकीचे तुम्हाला मी मस्त छानपैकी फळ्यावर सोडून दाखवते. आता 18 डिवायझर्स लिहायचे आहेत सगळे. 18 कोणाच्या पाड्यामध्ये येतो 1 पासून सुरुवात करायची. 1 के टेबल में आता है 2 9 जा 18 2च्या टेबलमध्ये पण येतो. 3 6 जा 18 3च्या टेबलमध्ये पण येतो. 4च्या नाही येत. 5च्या नाही. 6 3 जा 18 येतो. पुढे 7च्या नाही येत. 8च्या नाही येत. 9 2 जा 18 येस. सो हे झाले सगळे याचे डिवायझर्स. किती डिवायझर्स आहे 18ला 1 2 3 4 5 6. एकूण किती डिवायझर्स आहे 6. सो 18चे डिवायझर्स आपण अशा पद्धतीने लिहिलेले आहे. आता बघूया आपण फटाफट या बाकीच्यांचे डिवायझर्स. आता आपल्याला बघायचं 56चे डिवायझर्स. काय लिहायचे आहे तुम्हाला आन्सरमध्ये डिवायझर्स ऑफ 56 कोणत्या टेबलमध्ये येतो. डिवायझर्स ऑफ 56 तुम्हाला ट्रिक सांगू. 1 सगळं प्रत्येक संख्या ही 1च्या टेबलमध्ये येते. शेवटी 6 आहे म्हणजे 2च्या तारांशीर येणार आहे. त्याच्यानंतर 3 ने भाग देऊन बघा. 56ला 3 ने भाग देऊन बघा. नाही भाग द्यायची गरज नाही, बेरीज करून बघा ना. 6 आणि 5 11 11 येतो का 3च्या पड्यात नाही म्हणजे 3 ने भाग जात नाही. मग 4 ने भाग जातो का बघा. 56ला 4 ने भाग 4 1 जा 4 4 जा 16 हे 4 ने जातोय. 4 ने जातोय म्हणजे 14 ने पण जातोय आणि 4 ने पण जातोय. ठीक आहे 4. तुम्हाला एक ट्रिक सांगू का अजून याची. असं जाण्याऐवजी ना उलटं जायचं म्हणजे तुम्हाला उत्तर सोप्या पद्धतीने मिळेल. तुम्ही माझी ट्रिक फॉलो करा, तुम्हाला सोपं जाईल. माझी ट्रिक कशी फॉलो करायची बघा. 56 आहे ना मग 56 पहिले लिहून घ्या. शेवटी 6 आहे ना त्याच्या निम्मे करा. किती आले 2 प्राईम फॅक्टरने जा बरं का. 2 2 जा 4 2 2 जा 4 आणि 2 2 जा 4 उरला 1 आणि 2 8 जा 16 28 म्हणजे हा 28च्या पाड्यामध्ये येणार आहे. म्हणजे पहिला फॅक्टर काय तो 56 तर येणारच आहे.
56च्या निम्म केलं 28च्या पाड्यामध्ये येणार आहे. मग 28च्या परत याला आपण जर 2 ने भाग दिला तर 2 1 जा 2 2 4 जा म्हणजे 14च्या पाड्यात येणार आहे. 14 परत कोणाच्या पाड्यामध्ये आहे 7च्या पाड्यामध्ये येणार आहे आणि परत मग बाकीचे फॅक्टर्स येणार आहे. म्हणजे हे जर उलट्या पद्धतीने गेले ना तुम्हाला अगदी फायदा होणार आहे. उलट्या पद्धतीने मी जर जायचं ठरवलं तर मग 56चे फॅक्टर माझे पहिले काय आलं, शेवटी 56 आला. त्याच्या अगोदर 56ने 50च्या अगोदर कशाने भाग गेला मला 28ने भाग गेला. 28 दुने 56. त्याच्यानंतर 14 14च्या पाड्यामध्ये पण 56 येतो. मग 7च्या पाड्यामध्ये पण येतो आणि अगोदरचे तुम्ही सोपे लिहू शकतात. 1 2 4 5च्या टेबलमध्ये नाही येत, 6च्या टेबलमध्ये 56 येत नाही, 7 8 56 7च्यात येतं म्हणजे 1 2 4 हे तर सोपेच आहे, हे तुम्ही लिहून द्या. मग सो अशा पद्धतीने डिवायझर्स मिळाले. माझी ही ट्रिक वापरा तुम्ही. लॅडर मेथडने जा शिडी पद्धतीने 28च्या पाड्यात येतो, पहिले 56च्या पाड्यात येतो, 28च्या येतो, 14च्या येतो, 7च्या येतो आणि 7 1 जा 7 आणि 2 त्याचा प्राईम फॅक्टर आहे. सो हे झाले त्याचे प्राईम फॅक्टर्स किंवा डिवायझर्स ऑफ 56 1 2 4 7 14 28 आणि 56. त्यानंतर 120ला पण माझ्या मेथडनी जा तुम्ही. 120चे पण असे तुम्ही फटाफट फॅक्टर पाडा. 120च्या हाफ 2 ने भाग केल्यानंतर 60 येतं, परत त्याच्या हाफ केलं तर 30 येतं, परत त्याच्या हाफ केलं तर 15 येतं आणि 3 5 15 5 1 जा 5. मग आपण हे आपल्यासमोर फ्लो चार्ट असला ना आपल्याला लिहिणं सोपं जातं. डिवायझर्स ऑफ 120 कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो. तर पहिले तर 1च्या टेबलमध्ये येतो. 120 म्हणजे 12च धरून घ्या तुम्ही, 12च धरून घ्या. ठीक आहे. मग आता जर आपण उलटं लिहित आलो तर उलटं कसं लिहिलं, 120च्या टेबलमध्ये येतो. ठीक आहे. त्याच्या निम्म केलं 60च्या टेबलमध्ये येतो, 30च्या टेबलमध्ये येतो, 15च्या टेबलमध्ये येतो. ठीक आहे. याच्या अगोदर कोणाच्या येतो, 1च्या टेबलमध्ये, शेवटी 0 आहे म्हणजे 2च्या टेबलमध्ये, 3च्या पाड्यात पण 12 येतात, 4च्या पाड्यामध्ये पण 12 येतात म्हणून 4 पण लिहिलं. 5च्या आता शेवटी काय टीचरांनी 5ची काय कसोटी सांगितली, जेवटी 0 आणि 5 असेल तर 5ने भाग देतो म्हणजे 5ने पण 120ला भाग जातोय. कुठे बघा, इकडे करून बघा. आता हे जरा वेगळं आहे. 5 2 जा 10 आणि 5 4 जा 20 म्हणजे 24च्या पाड्यामध्ये पण येत आहेत. म्हणजे इथे आपल्याला कुठे 24 पण लिहावं लागणार आहे, 24च्या पाड्यामध्ये 5 नंबरला 120 येतात. ठीक आहे. सो 24 पण येणार आणि 5 पण येणार. त्यानंतर 6च्या पाड्यामध्ये येतात, 6 1 जा 6, 6 2 जा 12. त्याच्यानंतर 7 8च्या पाड्यात येतात का रे, भाग देऊन बघा पाहिजे. 8 1 जा 8, 8 9 10 11 12 40, 8 45 म्हणजे 15ने पण भाग जातो इथे. 15 आणि 8ने बघा 15 आला म्हणजे 8ने पण भाग गेला. 9च्या पाड्यात येतो का, 9च्या पाड्यामध्ये येस 2 आणि 1 3. 9च्या पाड्यामध्ये बघा, 9च्या पाड्यामध्ये पण येतंय का बघा. 9 1 जा 9, 9 10 11 12 नाही 30 नाही येते. 9च्या पाड्यात डायरेक्टली 30 नाही येते. 9चं झालं. पुढे 10 10च्या पाड्यात येतो ना, 10 1 जा 10, 10ने डायरेक्ट भाग जातो. बघा इथे मी करून दाखवते. हे सगळं आपल्याला करायचं आहे, ट्राय करायचं आहे. 120ला 10ने भाग द्या. 10 1 जा 10 आणि 10 2 जा 20, 12 नंबरला येतो. ठीक आहे. सो 10ने जातो, 11ने 12ने पण भाग जातो. 12 नंतर 13 14 15, 15च्या पाड्यात येतो का रे, 15च्या पाड्यामध्ये पण येतो. 15च्या पाड्यामध्ये सुद्धा येतोय. 15चा ऑलरेडी लिहिलेला आहे, 15 लिहिलेलं आहे. 15 16 17 18 19 नाही येत. 20च्या टेबलमध्ये येतो. 20च्या कारण का 20 बघा 120ला जर आपण 20ने भाग दिला 2 6 जा ना, 20च्या टेबलमध्ये 6 नंबरला येतो म्हणजे इथे 20 पण लिहिणार आहोत आपण. 20 मग 21 पुढचं माहिती तुम्हाला. 21च्या टेबलमध्ये 2च्या 3च्या 4च्या अशा पद्धतीने हे सगळे काय झाले, फॅक्टर्स झाले. म्हणजे तुम्ही काय करायचं, इथे माझी मेथड यूज करा. पहिली ह्या मेथडने जा, तुम्हाला 120 60 30 15 5 हे सगळं प्रायमरी मिळून जातील आणि हे सोपे तर आपण करू शकतो. आपल्याला 10 20 पर्यंत पाडे पाठच असतात. म्हणजे 120चे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 डिवायझर्स मिळाले. 120चे किती डिवायझर्स मिळाले तुम्हाला, 15 डिवायझर्स मिळालेले आहे. या मेथडने जा, तुम्हाला इझिली मिळणार आहे. 256 आहे, घाबरून जायचं काही काम नाही, टेन्शन घेऊ नका. 256 डिवायझर्स ऑफ
256. तुम्ही माझ्या ट्रिकने जा, ट्रिकने उलट्या पद्धतीने बरोबर जातं. 256 शेवटी 6 मिळाला म्हणजे त्याच्या हाफ करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 8 जा 16 म्हणजे 128. पहिला फॅक्टर काय मिळेल तुम्हाला? 256. हा 256च्या टेबलमध्ये येतो म्हणजे येतो. कुठलीही संख्या स्वतःच्या पाड्यात येते आणि 1च्या टेबलमध्ये असते. त्याच्या निम्म केलं म्हणजे 128च्या पाड्यामध्ये पण येणार, बरोबर. परत याच्या निम्म केलं 2 6 जा 12 आणि 2 4 जा म्हणजे 64च्या पाड्यामध्ये पण येणार, 64च्या पाड्यामध्ये पण येणार. परत 2च्या याच्या हाफ केलं 2 3 जा 6 आणि 2 2 जा 4 म्हणजे 32च्या पाड्यामध्ये पण येणार, 32च्या पाड्यात येणार. बघा सोप्या पद्धतीने जाते मी. परत आपण 2 1 जा 16च्या पाड्यामध्ये पण येणार आहे, 16च्या पाड्यामध्ये पण येणार आहे. परत आपण याला भाग दिला 2 8 जा 16 म्हणजे 8च्या पाड्यामध्ये पण येणार. म्हणजेच पुढे भाग दिला 4च्या पाड्यामध्ये पण येणार, 4च्या आणि परत 2च्या टेबलमध्ये पण येणार. ठीक आहे. आता आपण जाऊया आपल्या, हे अवघड तर मिळून गेले. आता ना आपण जाऊया आपल्या पहिल्याकडे. 1ने जाणार, शेवटी 6 आहे 2ने जाणार. बेरीज करून बघा, 5 आणि 2 7, 7 आणि 6 किती झाले? 13 म्हणजे 3ने भाग जाणार नाहीये. त्याच्यानंतर 4ने जातो का बघा, 4ने ट्राय करा. 4 1 जा 4 6 जा 4ने जातोय रे. 64 नंबर बघा, 4 आणि 64 आपला आलेला आहे म्हणजे 4ने पण भाग जातोय. 5ने जाणार नाही, 6ने बघा बरं. जर 2ने आणि 3ने भाग गेला तर 6ने भाग जातो म्हणजे 6ने भाग जात नाही. एक कसोटी लक्षात ठेवायची, ज्या संख्येला 2 आणि 3 आणि जातो त्याला 6ने पण भाग जात असतो. म्हणजे इथे 2 आणि 4 आलाय, 3ने नाही आलेला, सो 6ने जाणार. 7ने जातो का बघा, 8 तर आलेलाच आहे म्हणजे आलं पुढचं आपलं, येऊन गेलं. 1 2 4 8 6 32 64 128 256 मी आले आपल्याला फॅक्टर. पूर्ण हे फॅक्टर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 फॅक्टर्स मिळाले. कशाचे? तुमचे 256चे. या मेथडने जा, तुम्हाला इझिली मिळणार आहे. पहिला फॅक्टर 256, मग 128 64 32 16 8 4 2 हे मिळाले. मध्ये आपला काय सुटून गेला होता? काहीच नाही सुटलं, सगळंच आलं आपलं. ठीक, सगळं आलं. 1 तर लिहितोच आपण. त्यानंतर आपण बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. आता 67. आता हे तर बघून मला खूप टेन्शन आलं. 67 शेवटी 0 2 4 6 8 पण नाहीये. बेरीज करून बघितली 67ची, बेरीज करून बघितली 6 6 12 आणि 13 पण नाहीये. म्हणजे भाई 67 कोणाच्याच टेबलमध्ये नाही. हम तो भाई राजा है, हम तो भाई प्राइम नंबर है, हम किसी के टेबल में नहीं आते, हम सिर्फ खुद के टेबल में आते हैं. 67 म्हणजे 67. सो याचे फॅक्टर्स आले 67 इंटू 1 बिकॉज इट इज प्राईम नंबर. हा काय आहे? तुमचा प्राईम नंबर आहे. सो अशा पद्धतीने माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रॅक्टिस सेट 5.1 मधला पहिला क्वेश्चन आणि हा दुसरा प्रश्न अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडताय ना, लाईक करणं फ्री आहे बाळांनो. लाईक करा बिकॉज इट इज फ्री. सबस्क्राईब करणं पण फ्री आहे म्हणून सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा जेणेकरून ते सुद्धा तुमच्यासारखे हुशार होतील. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.